डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन नागपूर विद्यापीठ नागपूर त्याचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश चिमणकर सर, विभाग प्रमुख आहेत, भौतिकशास्त्र विभागाला परिचित प्राध्यापक आहेत, सिनेट सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये, आमचे सन्माननीय मिलिंद साठे सर आहेत, सहसचिव नीरज अंबादीजी आहेत, प्राध्यापक आहेत, सदस्य आहेत, माननीय नितीन मिश्राम सर प्राध्यापक आहेत, आणि डॉक्टर विनोद राऊत मराठीचे प्राध्यापक आहेत, ॲडव्होकेट दयानंद भैसाळेजी वरिष्ठ वकील आहेत, आणि आम्ही शासनाच्या स्तरावरती निगोशिएट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पाहिजे तसा यशस्वी झाला नाही. दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्ही प्रयत्न केला, तर तिथेही कुठेतरी विचुंबना झाल्याची भावना आमच्या मनात आहे. आणि मागासवर्गीय समाजावरती आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाच्या धोरणामुळे, विशेषतः एमपीएससी घेतलेल्या भूमिकेमुळे एक चुकीचा संदेश समाजात चाललाय. आणि मागासवर्गीय समाजाच्या सर्वच प्रभागांना, जे एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, ओबीसी असो, एनटी असो, या सगळ्यांवरच याच्यामुळे अन्याय होणार. हे प्रकरण मी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून शासनाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदन करणार आहे. काय झालं, 26 ऑक्टोबर 2023 ला महाराष्ट्र शासनाने एमपीएससी द्वारा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शासकीय महाविद्यालय असतील त्या शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालकाचे पद त्याची ऍडव्हर्टाइजमेंट काढली. ही ऍडव्हर्टाइजमेंट काढल्यानंतर त्या ठिकाणी संविधानिक नियमांप्रमाणे 50% आरक्षित जागा होत्या आणि त्या 18 जागा ज्या पब्लिश झाल्या, त्याच्या 18 पैकी 50% जागा ह्या मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. हे जे मी तुम्हाला पत्रक दिलेले आहे त्याच्यामध्ये ती जी ऍडव्हर्टाइजमेंट झाली तिची कॉपी मी या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलेट केलेली आहे. आणि लोकांनी जेव्हा यासाठी आवेदन भरली, अर्ज केले, ते अर्ज करत असताना त्यांनी शासनाने हे जे ऍडव्हर्टाइजमेंट काढली होती त्याप्रमाणेच त्यांनी अर्ज केलेले आहे. त्यामध्ये सर्व समाजाचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. मग हे किती, कोणत्या समाजाला किती पोस्ट आहे त्याच्या सगळं डिटेल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एकाएकी एक शुद्धीपत्र काढलं 1 वर्षाच्या नंतर. आणि या शुद्धीपत्रकामध्ये औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा हवाला देत त्यांनी डिक्लेअर केलं की हे जे आरक्षण आहे, जे 50% संविधानिक आरक्षण असायला पाहिजे, ते आरक्षण या ठिकाणी लागू होत नाही. आणि महाराष्ट्र शासनाच्या या सर्व महाविद्यालयामध्ये जे 18 पदांची भरती होती संचालक आणि प्राचार्य पदासाठी, हे सगळे पोस्ट या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या या आदेशाच्या आधारावरती, म्हणजे हा हवाला देत हे सगळे सिंगल आयसोलेटेड पोस्ट आहेत असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि सगळे 18च्या पोस्ट आहेत त्या सगळ्या ओपन कॅटेगरीमध्ये भरल्या जाणार आहेत असे शुद्धीपत्रक यांनी काढलं. हे शुद्धीपत्रक आम्हाला खूप उशिरा प्राप्त झाल्यामुळे या संदर्भामध्ये जी हालचाल आम्हाला करायला पाहिजे होती ती हालचाल करायला आम्हाला वेळ मिळालेला नाहीये. कुठल्याही पोस्ट सिंगल आयसोलेटेड कधी होतात या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणि भारत सरकारचे नियम आहेत, ते कायदे आहेत. आणि त्या कायद्याची अवहेलना करून या हायकोर्टाच्या आदेशाचा आमच्या हवाला देत महाराष्ट्र शासन मागासवर्गीय समाजावरती सरळ अन्याय करत आहे हे स्पष्ट दिसून येते. ज्या हे सिंगल आयसोलेटेड पोस्टच्या बाबतीमध्ये जे काही झालं ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगेन. पण त्याआधी या सुप्रीम कोर्टच्या आदेशाचा हवाला दिला. मला आश्चर्य वाटतो की महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर जिथे एमपीएससी एवढ्या मोठ्या पदांची पदभरती करते त्यांच्याकडे लीगल अधिकाऱ्यांची कमी आहे का, किंवा ते लीगल अधिकारी आहेत, ते लीगल अधिकाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नाही का, हा मला प्रश्न पडतो. या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठाचा जो निकाल यांनी लावला, मी त्याचा या ठिकाणी त्यांनी जो नाव या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खंडपीठाच्या म्हणजे निर्णयाचा,
त्या खंडपीठाचा एक निर्णय जो आहे तो मी आणि काही लीगल ओपिनियन घेऊन आम्ही काही लोकांकडून जेव्हा त्याची ओपिनियन घेतली, तर हा हायकोर्टाची ही रिट पिटिशन आहे, ती रिट पिटिशन त्यांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आश्चर्य वाटतं की ही जी रिट पिटिशन ज्या केसच्या संदर्भात आहे, या एका विशिष्ट संस्थेचे 2 महाविद्यालय होती, त्या 2 महाविद्यालयामध्ये त्यांचे पोस्ट ओपन कॅटेगरी मध्ये भरले गेले. त्याचा ग्राउंड हा वेगळा होता. दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचे कॉलेजेस होते आणि वेगवेगळ्या कॅटेगरीचे कॉलेजेस असल्यामुळे त्या महाविद्यालयाच्या पोस्ट ओपन कॅटेगरीमध्ये भरलं जाणं हे काही प्रमाणामध्ये योग्य मानलं जाऊ शकतं. त्याच्यावरही आमचं ऑब्जेक्शन आहे. तरी आपण काही प्रमाणामध्ये म्हणू शकतो की मग कॅटेगरी वेगळी असल्यामुळे तिथे त्या पोस्ट ओपन कॅटेगरीमध्ये भरल्या जाऊ शकत असतील. पण दुसरीकडे आपण महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससीच्या ह्या ज्या पोस्ट आहेत, जे महाराष्ट्र शासन भरण्यासाठी त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, त्या पोस्ट ह्या एका प्रवर्गातील पोस्ट आहेत. आणि जेव्हा एका प्रवर्गातील पोस्ट असतील, विशेषतः ज्या पोस्ट ट्रान्सफरेबल असतात, त्या पोस्ट कधीही सिंगल आयसोलेटेड कॅटेगरीमध्ये जात नाही. सिंगल आयसोलेटेड कॅटेगरीमध्ये पोस्ट कोणत्या जातात? जसं विद्यापीठाचे एखादा कुलगुरू असेल, तो ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असतो, त्याचा हायेस्ट पोझिशन कुलगुरू आहे, ते सिंगल आयसोलेट जाऊ शकतो. किंवा महाराष्ट्रामध्ये जे उच्च शिक्षणाचे डायरेक्टर आहेत, ते डायरेक्टर ट्रान्सफरेबल नाही आहे, ते एकमेव डायरेक्टर असतात. त्यामुळे त्यांची पोस्ट जी आहे ती सिंगल आयसोलेट गणली जाऊ शकते. पण शासकीय महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत, ज्यांना संचालक असं म्हटलं जातं, त्यांच्या ज्या पोस्ट आहेत त्या ट्रान्सफरेबल आहेत आणि एकाच कॅटेगरीमध्ये सगळे त्या पोस्ट येतात. कारण की मग नागपूरचे 2 महाविद्यालय असो, औरंगाबादचं महाविद्यालय असो, मुंबईचं महाविद्यालय असो किंवा महाराष्ट्राचे जेवढे महाविद्यालय आहेत, त्या महाविद्यालयामध्ये त्याच्या शैक्षणिक पात्रता समान असल्यामुळे त्याच्या ट्रान्सफर होतात. जर त्या ट्रान्सफर होतात तर त्या पोस्ट कुठल्याही आधारावर सिंगल आयसोलेटेड कॅटेगरीत जाऊ शकत नाही. हायकोर्टाचा जो निकाल यांनी या ठिकाणी जो लावला, त्याचा आधार महाराष्ट्राच्या या शासकीय महाविद्यालयाच्या संचालक आणि प्राचार्य पदांना अजिबात लागू होत नाही. असं असताना एमपीएससी द्वारे ही जी भूमिका घेतली गेली, ही भूमिका मागासवर्गीय समाजाची शुद्ध फसवणूक आहे, यात कोणतीही शंका नाही. विशेष म्हणजे आम्हाला ही जी बातमी आहे हे आधी कळू शकली असती तर आम्ही नक्कीच उच्च न्यायालयात जाऊन याला चालेत देऊ शकलो असतो. परंतु वेळेची कमतरता आहे. ही बाब आम्ही लक्षात घेता समाजातल्या घटकांना याची माहिती पोहोचावी आणि ज्यांचे प्रतिनिधी विधान भवनामध्ये मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण निवडून पाठवतो, त्या सर्व प्रतिनिधींना याची माहिती पोहोचावी आणि त्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विधान भवनामध्ये आता अधिवेशन चालू आहे. या चालू अधिवेशनाच्या काळामध्ये कुठल्या तरी माध्यमातून, मग ते लक्षवेधी असो किंवा ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या विधान भवनामध्ये याच्यावरती तातडीने चौकशी व्हायची गरज आहे. ज्या कोणत्या व्यक्तींनी महाराष्ट्र शासनाच्या या एमपीएससीच्या पोस्ट मध्ये त्या आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र केलेले आहे, मी शब्द वापरतोय, त्यांनी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाच्या विरोधामध्ये हा सरसकट षडयंत्र केलेला आहे. हा षडयंत्र जर हाणून पाडला नाही तर भविष्यामध्ये याचे धोके जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये जेवढे प्राचार्याचे पद याच्यानंतर वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये पब्लिश होतील, त्या सगळ्या महाविद्यालयांना हाच आधार लावला जाईल. आणि हा जर आधार एकदा इथे महाराष्ट्राला एमपीएससीला आपण पास करू दिला किंवा लावू दिला तर महाराष्ट्रामध्ये कोणतेही महाविद्यालयाचे प्राचार्याचे पद हे आरक्षित समाजातून भरले जाणार नाही, ते खुल्या प्रवर्गात जातील. आणि भविष्यात मागासवर्गीयाच्या आरक्षणाचा क्लेम जो आहे तो कायमचा इथे संपवायचं हे कट कारस्थान जे आहे हे एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे, याला थांबवायची गरज आहे. लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयाचे जे पद जेव्हा ऍडव्हर्टाइज होतात तेव्हा ते एकत्रित ऍडव्हर्टाइज होतात. एखाद्या महाविद्यालयाचा सिंगल पोस्ट ऍडव्हर्टाइज होत नाही
किंवा कॉलेज निहाय त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येत नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा जर पद हे सगळे आहेत हे कॉलेज निहाय जर ऍडव्हर्टाइज होत नाही, क्लब मध्ये महाराष्ट्र स्तरावरती एकत्रित हे जर पब्लिश होतात, तर हे सिंगल आयसोलेटेड कसे होऊ शकतील? अशक्यच आहे. म्हणजे कायद्याचा सरळ सरळ इथे चुराळा केलेला आहे, कायद्याची अवहेलना केलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे, किंवा संविधानाच्या तरतुदी सिंगल आयसोलेटेडच्या पोस्टच्या बाबतीमध्ये दिल्या आहेत त्याचा अवमान केलेला आहे, मागासवर्गीयाच्या मूलभूत अधिकाराचा अवमान केलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेला कधीही आम्ही सन्मान करणार नाही. आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांना विनंती करतोय की तुम्ही मागासवर्गीयाचे काय म्हणता येईल त्याला नेत्या म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करताय. आणि अशा स्थितीमध्ये तुमच्या देखत जर मागासवर्गीय समाजाच्या लोकांवर अन्याय होत असेल तर मग मुख्यमंत्री राहण्याचा नैतिक अधिकार माननीय देवेंद्रजी यांना नाहीये. याशिवाय या सभागृहामध्ये विधान भवनामध्ये निवडून गेलेले जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे आमदार आहेत किंवा संसदेत निवडून गेलेले आमचे खासदार आहेत, त्याच्या प्रवर्गातून निवडून गेलेले आहेत.